चलो मैं अभी ऊपर बैठूंगा, ऊपर ऊपर जाएंगे हम. आणि काय चिकना चिकना दिसतो आता, थोडीशा काला पण दिसेल, वेगळाच दिसतो पण ठीक आहे. काला आहे पण कालापेक्षा गोरा आहे का नाही. आता चालू आहे दिसता बिसता भांडा, इकडे बसा इकडे बसा इकडे बसा बसा कुठे पण नाश्ता सगळ्यांना भेटणार आहे. हे सर्व बाय बाय काय जेवायला चला टाकायचं बाय बाय. त्यांना जेवायला भेटलं नाही, जिथे जातात तिथे जातात. मॅनेजर घेऊन जातात. शॉय 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 ही बघा आमची परमेश्वर परमेश्वर परमेश्वर. मॉर्निंग पब्लिक, आता आम्ही निघतोय डायरेक्ट पंढरपूर. 7 वाजले. हे घड्याळ कुठे आहे? 6:30 वाजले आणि आम्ही आता निघतोय. पुढचा प्रवास चालू करतोय. आमचे BMW इकडे पार्क केले, तिकडे चालू झाला. मर्सडी सॉरी गाईज, मर्सडी मर्सडी. आणि भाई आमच्या मॅनेजरनी कोणाला सांगितलं नव्हतं, फक्त सांगतोय 5 वाजता जायचं 5 वाजता यायचं. पण तिकडे चावी देणारे जे होते त्यांना चावी द्यायची होती, ते 7 वाजता येणार होते ना. आम्ही बाई निघलोय 5 वाजता बाहेर, तर चावी आता तिथं ठेवून आलो. असं आमचा माहिती आता चहा पितोय. आणि बघा BMWचा मालक वरती चढलाय. चला 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 चहा पितोय. चाय चाय ए चाय कुठे? पैसे भरणार हा मॅनेजर, पैसे येणार आहे हा, पैसे भरणार आहे ना, मी पेणार आहे. तो काय पिलेला आहे. आणि आता आम्ही निघतोय. चलो मैं अभी ऊपर बैठूंगा, ऊपर ऊपर जाएंगे हम. आता आम्ही निघलेले आहेत आणि आम्ही आता प्रवास करतोय. आपल्याला आता 4-5 तास तरी लागतील, 4 तास तरी पकडावं. इथून आपल्याला 150 किलोमीटर आहे पंढरपूर. चलो 3 hours later. आम्ही आता पंढरपूरमध्ये एंट्री मारलेली आहे. आणि आमचा डायरेक्ट डिझेलच संपलाय. पंढरपूरमध्ये आलो ना, डिझेल संपलाय. आम्ही आता इथं गाडी लावलेली आहे, टाकी फुल करतोय. आणि नंतर पुढचा प्रवास आहे डायरेक्ट आता चंद्रभागेला जाणार. तिथे आंघोळ विंघोळ करतात आणि पुढचा आपण नाश्ता बिस्टा काय असेल ते करणार. मग दर्शनाला जाणार. दर्शन घेतला का मग नंतरच जेवायला. असं काहीतरी रूट आहे. तर चला पुढचा प्रवास मला दाखवतो. मी मालक नाही या पेट्रोल पंपाचा, मी मालक नाही या पेट्रोल पंपाचा. हे मालक, मॅनेजर, ड्रायव्हर. मध्ये एंट्री मारलेली आहे. चालू चंद्रभागेचे. चंद्रभागा आलेले आहे इथे. आम्ही इथून सरळ जाणार. आता उतरलोय आणि चाललोय चंद्रभागेच्या नदीत. तिकडे उतरून द्या फॅमिली आणि माझा एक टॉवेल. बस बस
शर्ट टॉवेल बदला आणि काय चिकना दिसतो आता थोडीशा काला पण दिसेल तर बघा इथे आंघोळ करायची आंघोळ करून डायरेक्ट मंदिरात जायचं आणि चंद्रभागेच्या किनारे विठ्ठलाचं मंदिर आहे हे बघा हे बघा मित्रांनो इथून जायचं आंघोळ करून चेंज बिन करून मंदिर तिकडे आहे मंदिरात जायचं इथं दर्शन घ्यायचं तिकडे जायचं तिकडे दर्शन घ्यायचं पाहिलं काय पंढरपूर सगळा फिरायचा भले 3 तास का नाही लागो पण पंढरपूर फिरायचं आता मी मस्तपैकी आंघोळ करतो आणि तुम्हाला आंघोळ केल्यानंतर भेट A few moments later. आम्ही आता आंघोळ बिंघोळ करून चेंज करून आणि डायरेक्ट मंदिरात चाललो दर्शन घेण्यासाठी आणि सर्वजण आता रेडी झालेत आता सर्वजण माझा लुक जरा वेगळाच दिसतो पण ठीक आहे काला आहे पण कालापेक्षा बरं आहे का नाही निघालेत पुढे पुढे मी त्यांच्या मागे मागे चलो गाईज पंढरपूर काढते चपला इथं काढू श्री गणपती बाबा देवाचा गणपत झालेला आहे चला आता पुढे जाऊ चलो गाईज जल्दी आता वाजलेत 11 1 वाजेपर्यंत दर्शन घेऊ बाहेर निघालो पाहिजे तर पुढचा काहीतरी फिरता येईल तुम्हाला 2 तास लागतील मार्केट फिरायला आहे का नाही बरोबर का नाही म्हणजे पंढरपूर एवढं मोठं आहे का फिरायला अख्खा दिवस लागतो पुढे आल्यानंतर मुक्ताबाई मठ श्री संत मुक्ताबाई मठ यांची नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा गणपती बाप्पा आणि दर्शन घेऊन पुढे आपण निघलेलो आहे इथून सरळ जाणार सरळ शिड्या लागणार शिड्यांवर आपण चढून डायरेक्ट विठ्ठलाच्या मंदिरात जाणार आज गर्दी कमी दिसते कमीच आहे वाटते तरी पण होईल दर्शन 2 वाजेपर्यंत तरी झाला पाहिजे आपलं दर्शन गर्दी असते इकडे 1 तास 1.5 तास लागतो आपल्या दर्शनाला पण होईल तर इकडे समोर गेल्यानंतर आपल्या उज्ज्वला सेतू बघायला भेटतो तिथून आपली म्हणजे एकादशी आषाढी एकादशी कार्तिक एकादशी आली ना काही इकडनं अशी रांग जाते फार तिकडून अशी येते इकडं जाते आणि फायनली आपलं इकडं मंदिर आहे चला तर आपला समोर मंदिर आहे चला दर्शन घेऊ आपण आजूबाजू मार्केट आहे आणि मधून रस्ता आहे आणि तर पुढे आल्यावर आपल्याला भेटते श्री संत नामदेव पायरी बघायला मिळेल 2 hours later. आपलं दर्शन झालेलं आहे मोबाईल इथे ठेवून नाही गेला अर्जंट ठेवायला लागला कारण की आतमध्ये एंट्री नाही काय माहीत काय कारण आहे पण आतमध्ये एंट्री नाही पहिले देत होते आतमध्ये एंट्री पण आता नाही आणि आपलं दर्शन झालेलं आहे आपण आता बाहेर आलेलो आहे 1.5 तासाचं आपलं दर्शन झालेलं आहे भारी वाटतं दर्शन घेऊन डायरेक्ट देवाच्या पायाचं आणि आता आम्ही आता बसतो थोडा वेळ आणि मग मार्केट फिरतो मग जेवायला जातो सर्वांनी मोबाईल चपला घेतलेल्या आहेत अर्धी मंडळी तिकडे आहेत अर्धी मंडळी इकडे नाश्ता करतोय आणि सर्वजण इथे बसलेले नाश्त्यासाठी फुल भांडण चालू आहे भिजता भांडा इकडे बसा इकडे बसा कुठे पण नाश्ता सगळ्यांना भेटणार आहे तरी पण चालतं काय मंडळी बोलायची आमची खरंच आता आपण नाश्ता करूया मग आपण फिरूया म्हणजे कसं सकाळपासून काय खाल्लेलं नाही परत चाय पिलाय का नाही पिलाय चाय पिलाय चायवरच आहे भाई आणि चायवरच अजूनपर्यंत आताशी वाजले 12:30 11:15 नाही 1:15 वाजलाय 1:15 वाजला ना आम्ही फक्त चायवर आहे आणि आता आम्ही नाश्ता करतो मस्तपैकी झुमका भाकर बघा झुमका भाकर डोले काय वाजते बघा हे मंडळी अशी बसले जेवण देऊन बसलेत हे जेवण देऊन बसलेत का झुमका भाकर
A few moments later. ही चंद्रभागा नदी आहे, याच्यात आपण आंघोळ गेलो. चंद्रभागाच्या नदीच्या वरून आम्ही चाललोय डायरेक्ट अक्कलकोट. आता अक्कलकोटला भेटू आपण. चलो चलो. आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहे. काय हरकत नाही, आता अक्कलकोटच्या मठात जातो, तिकडे दर्शन घेतो, मग मी जातो. असे 5-6 पार्किंग आहेत त्याचे मोठे मोठे. आता गाडी उभा करायची नाही, आपण या उभा करतो 10 गाडी लाईन लाग जाऊ. शेपटी कशाला काढून घ्यायचा. अक्कलकोटला पोहोचलोय, गाडी आपली पार्क झाली आहे. आता आपण मंदिरात जाऊया मस्तपैकी. मंदिरात जाऊन दर्शन घेऊ न मग तिकडून फिरू मग निघू. चला. 100 किलोमीटर आम्ही इकडून तिकडे प्रवास करतोय फक्त. 100 देश. तर आम्ही इकडे तिकडे शोधतोय दुकानं, चप्पल भेटा दुकान सापडत नाही. आम्ही आता मंदिराच्या समोर आहेत आणि आम्ही आता हारबीर घेतो, चप्पल काढतो, मग दर्शनाला च्या लाईनीत जातो. जाम लांबचा प्रवास आहे आमचा काही. फायनली अक्कलकोटला पोहोचलोय. इथून परत तुळजापूरला यायचं आहे. 150 किलोमीटर. हैराण होणार आहे गाडी. चला लाईनीत. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथून निघत आहोत. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही कुठल्याच मंदिरात, तरी पण आपण प्रयत्न करतोय जेवढं दाखवायचं तेवढं. काही दर्शन मिश्र झालेले आहे आणि आता हे भोजनाच्या लाईनीत उभे आहेत. महाप्रसाद भेटतो त्याच्यात लाईनीत उभे आहेत. हे बघा, हे बघा, इथून हे सर्व भोजनाला उभे आहेत. लाईन मध्ये माहिती हे सर्व बाय बाय काय जेवायला चालला सांगायचं बाय बाय. यांना जेवायला भेटलं नाही, जिथे जातात तिथे जातात. मॅनेजर घेऊन जातो ना. जिथे 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 मंदिरात जातात तिथे जातात. आमचे ग्रँड ओपनर पेट्रोल पंप. चला मित्र, आम्ही आता निघालो इकडून डायरेक्ट तुळजापूरला. 3 hours later. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचतोय तुळजापूरला आणि आम्ही आता रूम शोधतोय कारण की रात्रीच्या वाजलेत 9. चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय. मस्त की आता रूम बघतो, जाऊन झोपतो डायरेक्ट. उद्या सकाळी उठून डायरेक्ट दर्शन घेतो. डायरेक्ट चहा प्यायला घेतो. पाहिलं आमच्याकडे नवीन टॉनिक आलाय बघा. कुठली बिस्लरीमध्ये चहा भरला. बिस्लरी लोकांना याच्यावर दारूवरती तलप लागते. आम्हाला चहावरती तलप लागते. आम्हाला नाही, आमच्या मम्मीला आमच्या काकाला चहावरती तलप लागते. बघा, बघू शकता तुम्ही. म्हणून तो एक्स्ट्राचा चहा केला आणि बाटली. काय नाही, मातीचा पाणी ते घेतलंय. तर मित्रांनो, आता आमचे मंडळी काहीतरी डिस्कशन करून आलेले आहे. आता ते आम्हाला ऐकवणार, आम्ही त्याच्यावर डिसिजन घेणार. मग जाऊन कुठे जायचं, नाही तर गाडीत झोपायचं. गाडीच्या वरती झोपायचं, गाडीच्या खाली झोपायचं. कुठे तरी झोपायचं आहे, झोपू आपण. काय टेन्शन नाही त्यात घ्यायचं. डायरेक्ट आम्ही जागा घेणार होतो विकत. आम्ही आता ती जागा बुक केलेली आहे. भाड्याने घेतले, भाड्याने लोन घेतलाय, लोन.
डायरेक्ट हप्त्यावर आणि आता बघू शकता तुम्ही. तरी चापड चुपूड 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 करते शॉय 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 ही बघा आमची room. काहीच तुम्ही बघू शकता. ही नाही इकडे थांबा 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 परमेश्वर 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 भक्ती निवास. कुंडली महाराज काहीच नुसती फोन बघते नुसती फोन बघते. तू काय करू कंटाळा बसून बसून. गाईज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पहिलं नीट बोला. इथे रूम आहे परमेश्वर भक्ती निवास. इथे आपण रूम घेतलेली आहे आणि आपण आता इथे राहणार आहोत. चला आपण आता हे बघा 1 hour later. आपण झालो रेडी. आता आपण मंदिरात जाऊ तिथे दर्शन घेऊ आणि आता बोलतात 10 वाजता मंदिर बंद होईल. 10 वाजता मंदिर बंद झालं तर मग दर्शन भेटणं मुश्किल आहे. त्यामुळं आता वाजलेत 9 वाजून गेले 9:30 झालेत. अर्ध्या तासात दर्शन होतं आहे का नाही ते बघायचं. तर आम्ही लेट पोचलो आहे. उद्या दर्शन करायचं होतं पण उद्या आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. त्यामुळे आता दर्शन करतो आहे. तर चला आपण जाऊया. तर आपण सध्या मंदिरापासून 5-6 मिनिटाच्या अंतरावर आहेत. चला आता आम्ही 3 मिनिटावर जातोय मंदिराचं दर्शन घ्यायला. मस्त बघा आमच्याकडे कशी बघतो आणि मंदिर आलेलं आहे हे बघा. छोटं मंदिर आहे अजून मोठं मंदिर बाकी मोठं मार्केट आहे. अजून भरलेलं नाही लवकर आता भरणार आहे. नाही आता बंद व्हायची वेळ झाली नंतर भरून घे. चला 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 पटापट 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 चला चला. आता लवकर तुम्हाला मंदिराचं वरचं लुक दिसणार आहे. दिसत असेल थोडा 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 थोडा. मला दाखवतो. दिसतंय का समोरच आहे दरवाजा. हे बघा श्री तुळजाभवानी मंदिर. इथून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये आणि मग आतमध्ये दर्शन घेणार आहे. चला आत जाणार आहेत आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहे. बघा श्री सिद्धिविनायक उज्जगा सोडेचा गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलेले आहेत. मंदिराचा गाभारा आहे त्याच्यात आपण पोचलेले आहेत आणि आपण आता दर्शनाच्या 1 hour later. झालेलं आहे. सर्व मस्त दर्शन झालेलं आहे. डायरेक्ट आरती बिरती भेटलेली आपल्याला. आरती पण भेटली सर्व भेटलं. दर्शन पण मस्त भेटलं टायमाशीर. घाई गडबड काहीच नाही भेटली. मस्तपैकी भेटलं. आणि आता आम्ही थोडा फोटो बिटो काढतोय आणि मग इथून आम्ही निघतोय. A few moments later. आम्ही अर्धा मार्केट फिरलाय अर्धा मार्केट फिरतोय पण सध्या एवढी गर्दी नाही त्यामुळे मार्केट पण बंद आहे. चला आम्ही आता डायरेक्ट रूमवर जाऊ. रूमवर गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था करू.